सांगली शहरातील गोकुळनगर परिसरामध्ये जागेच्या वादातून पंक्चर व्यावसायिकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडलेली आहे। या घटनेत शशिकांत उर्फ पप्पू शिवाजी धुमाळ वय वर्ष 50 यांचा जागीच मृत्यू झालेला असून प्रतिहल्ल्यात संशयित आरोपी सचिन होळीकट्टी आणि मयतचा मुलगा तेजस धुमाळ हे जखमी झालेले आहेत। शशिकांत धुमाळ यांचे गोकुळनगर येथील टिंबर एरिया येथे रमाई उद्यानासमोर पंक्चरचे दुकान असून त्या दुकानाच्या जागेवरून संशयित आरोपी सचिन होळीकट्टी आणि शशिकांत धुमाळ यांच्यात काही दिवसापासून वाद सुरू होता। मंगळवारी 6 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजता सचिन होळीकट्टी पुन्हा दुकानासमोर आला। त्यावेळी दोघांमध्ये जागेच्या कारणावरून शाब्दिक वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले। झटापटी दरम्यान धुमाळ यांनी लोखंडी रॉडने सचिन होळीकट्टीवर हल्ला केला। त्यानंतर संतप्त झालेल्या सचिनने शशिकांत धुमाळ यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले। भांडण सोडवण्यासाठी धावलेला तेजस धुमाळ यालाही मारहाणीत दुखापत झाली। घटनेनंतर तिघांनाही सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वी शशिकांत धुमाळ यांचा मृत्यू झाला। आरोपी सचिन होळीकट्टी आणि तेजस धुमाळ यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे आणि पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तसेच तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।